कोल्हापूरच्या कोर्ले समुद्रकिनारी आढळून आलेल्या संशयित बोटीचा उलगडा झाला असून ती बोट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ती संशयास्पद वस्तू म्हणजे मासेमारीसाठी वापरण्यात येणारा बोया असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. तटरक्षक दलाच्या शोधमोहिमेत ही बाब स्पष्ट झाली असून रायगड पोलिसांनी याबाबतचा खुलासा केला आहे. मच्छीमार आपली जाळी बुडू नयेत यासाठी हे तरंगते बोया वापरतात. संशयास्पद वस्तू म्हणजे तोच फ्लोटिंग बोया असून पाकिस्तानी मच्छीमारांचा बोया भारतीय समुद्र हद्दीत वाहून आलेला आहे. अशाच प्रकारचा पाकिस्तानी तरंगता बोया जानेवारी महिन्यात गुजरातच्या ओखा किनारी आढळून आला होता. रविवारी रात्री संशयित पाकिस्तानी बोट कोर्ले जवळच्या समुद्रात आली असल्याचा संदेश तटरक्षक दलाने दिला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती. आता मात्र ती बोट नसून बोया असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. रविवारी 6 जूनला रात्री सुमारे 9 वाजता आम्हाला कोस्टगार्ड कंट्रोल ऑफिस दिल्ली वरून एक माहिती प्राप्त झालेली होती. एक पाकिस्तान रजिस्ट्रेशनची वेसल कोरलाई चे जवळ सापडलेली आहे आणि आपल्याला आता पुढे याचा शोध घ्यायचा आहे. ही माहिती प्राप्त होतानाच लगेच आपली पोलीस यंत्रणा ऍक्टिव्हेट झालेली होती. BDDS पथक QRT टीम तिथे रवाना करण्यात आलेले होते. लोकल पोलीस स्टेशन आणि स्ट्रायकिंग फोर्सनी सागरी सुरक्षा दल जे आहे नागरिकांचे त्यांची सहाय्याने पूर्ण कोस्टची पॅट्रोलिंग करण्याची सुरुवात केली. अशी संशय वाटत होता की काही बोटी असू शकत आणि काही बोटींवरती लोक पण असू शकत. मग त्यानंतर काल पूर्ण दिवशी हे चेक करण्यात आलं आणि त्याच्यात असा निष्पन्न झालेला आहे ती काही बोटी नाही पण एक फिशिंग बॉय आहे. बरेच वेळा काय असतात की मोठी शिप्स ज्यावेळी हाय सीज मध्ये फिशिंग करायला जातात तर ते आपले फिशिंग नेट टाकताना 4-5 बोई त्याच्यावरती लावतात. बोय लावण्याचं कारण आहे की मोठी फिश आली, मोठी शिप आली तर ते काही ऍक्सिडेंट होणार नाही आणि दुसरा मोठी शिप त्यांचे नेट्सला काही हानी पोहोचवणार नाही. हे जे आपल्याला बोय काल आयडेंटिफाय झालेला होता तो एक पाकिस्तानी शिपचा भाग होता जे की डिसेंबर 2024 मध्ये विभक्त झालेला आहे शिपमधून आणि आता तो आपले वॉटर्समध्ये आलेला आहे. बरेच टेक्निकल एव्हिडन्स आणि जे ह्युमन इंट आहे त्याच्या माध्यमातून असं निष्पन्न झालेलं आहे ते काय बोटी नाहीये आणि एक AIS बोय फिशिंगचा मेकॅनिझम होता. जर बघायला गेलं तर कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. तर तटरक्षक दल किंवा पोलीस यांच्यामार्फत काही आता उपाययोजना करण्यात येणार आहे? तर जसं माहिती प्राप्त झाली लगेच कोस्टगार्ड आणि आपली जे टेरिटोरियल कोस्टल पोलीस आहे ते ऍक्टिव्हेट झालेले होते. कोस्टल चेकपॉइंट सर्व ऍक्टिव्हेट करण्यात आलेले होते. कोस्टगार्डने या मोहीम दरम्यान त्यांचे डॉनियर आणि हेलिकॉप्टरची सहाय्याने पूर्ण एरियाची रेकी केलेली आहे आणि काही मिळून आलं नाहीये असं त्यांनी निष्पन्न केलेलं आहे. सोबतच याच्यात इंडियन नेव्हीनेही सर्च ऑपरेशन राबवलेला होता आणि त्यांना काही मिळून आलं नाही. सोबत याच्यात आम्ही ड्रोनची सहाय्याने पण पूर्ण जे एरिया आहे त्याची रेकी आणि एरिया डॉमिनेशन केलेला होता. त्याच्यातही आपल्याला काही मिळून आलं नाहीये आणि हे फिशिंग बॉय आहे याचं निष्पन्न झालेलं आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.